विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये अपस्फीती म्हणजे काय, म्हणजे अपस्फीतीची व्याख्या आपण बघितली आणि अपस्फीतीची जी कारण आहे त्या कारणांचाही परामर्श आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतला। आज आपण बघूया अपस्फीतीचे जे परिणाम आहे त्या परिणामांचा आपण अभ्यास करू। आता आपण सुरुवातीलाच बघितलं की अपस्फीती म्हणजे काय, तर अपस्फीती ही अर्थव्यवस्थेची असंतुलनाची अवस्था आहे। जेव्हा संतुलन पातळीपेक्षा वस्तूंच्या आणि सेवांच्या किमती कमी होतात तेव्हा निर्माण होणारी जी अवस्था आहे त्या अवस्थेला अपस्फीती असं म्हणतात। तर ही अपस्फीती ज्यावेळी निर्माण होते तेव्हा अर्थव्यवस्था ही संतुलन पातळीपेक्षा खाली ढळलेली आपल्याला दिसते आणि त्यामुळे या अपस्फीतीचे अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रावर, विविध घटकांवर काय परिणाम होतात त्या परिणामांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावयाचा आहे। तर आपण अपस्फीतीचे जे परिणाम आहे ते परिणाम पाहत असताना सुरुवातीला अपस्फीतीचे जे आर्थिक परिणाम आहे, अपस्फीतीचे जे आर्थिक परिणाम आहे त्या अपस्फीतीच्या आर्थिक परिणामांचा आपण सुरुवातीला अभ्यास करू। तर अपस्फीतीचे जे परिणाम आहेत त्या परिणामांमधला पहिला परिणाम आपण पाहू की अपस्फीतीचे आर्थिक परिणाम। अपस्फीतीचे अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रावर जे परिणाम होतात त्या परिणामाला अपस्फीतीचे आर्थिक परिणाम असं म्हणतात। या आर्थिक परिणामामध्ये आपण पाहू की अपस्फीतीचे उत्पादनावर होणारे परिणाम। अपस्फीतीचे पहिले पाहू आपण की उत्पादनावर होणारे जे परिणाम आहे त्या परिणामांचा आपण विचार करू। तर अपस्फीतीचे जे उत्पादनावर होणारे परिणाम आहे हे परिणाम आपल्याला प्रतिकूल स्वरूपाचे पाहायला मिळतात। काय होतं की अपस्फीतीच्या काळामध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती कमी झालेल्या असतात, त्यामुळे उत्पादकाचा, उद्योजकाचा जो काही नफा आहे त्या नफ्याचं प्रमाण सुद्धा काय झालेलं असतं, कमी झालेलं असतं आणि उत्पादक हा नफ्याने प्रेरित होऊन उत्पादन कार्य करत असतो। हे आपण शिकलो की महत्तम नफा प्राप्त करणे हे संघटकाचं, संयोजकाचं, उत्पादकाचं मुख्य उद्दिष्ट असतं, मुख्य हेतू असतो आणि हा हेतू साध्य करण्यासाठी कुठलाही उत्पादक कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आणि जास्तीत जास्त नफा प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो। परंतु अपस्फीतीच्या काळामध्ये काय होतं की अपस्फीतीच्या काळामध्ये वस्तूंच्या आणि सेवांच्या किमती कमी होतात, त्यामुळे नफ्याचा दर कमी होतो, नफ्याचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे उत्पादकाला उत्पादन करण्यासाठी कोणत्याही प्रकारची चालना मिळत नाही। उत्पादन क्षेत्रामध्ये एक प्रकारचं जे वातावरण असतं ते निराशाजनक वातावरण, नैराश्याचं वातावरण ज्याला आपण म्हणू, असं निराशाजनक वातावरण अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होतं। कारण उत्पादन करण्यासाठी कोणतीही चालना म्हणू, प्रेरणा म्हणू, ती प्रेरणा किंवा चालना उत्पादकाला किंवा उद्योजकाला मिळत नाही। म्हणून उत्पादनावर होणारा जो परिणाम आहे अपस्फीतीचा तो कसा पाहायला मिळतो आपल्याला, प्रतिकूल स्वरूपाचा जो परिणाम आहे तो प्रतिकूल स्वरूपाचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो। त्यानंतर आर्थिक परिणामामधला दुसरा परिणाम आहे रोजगारावर होणारा परिणाम। रोजगारावर होणारा जो परिणाम आहे हा रोजगारावर होणारा परिणाम सुद्धा जो आहे तो आपल्याला प्रतिकूल पाहायला मिळतो। कारण रोजगारावर होणारा परिणाम का प्रतिकूल असतो, तर उत्पादन कमी झालेलं आहे। उत्पादन कमी झाल्यामुळे काय होईल की उत्पादन घटकांना म्हणजे भूमी, श्रम, भांडवल आणि संघटक जे हे घटक आहे त्या घटकांना या काळामध्ये अपस्फीतीच्या काळामध्ये काम मिळत नाही। त्यांच्या हाताचं काम उलट या काळामध्ये निघून जातं किंवा ते बेरोजगार होतात, बेकार होतात। कारण उत्पादन कमी केलं, उत्पादन कमी केल्यामुळे काय होईल की जे श्रमिक आहे, जे रोजगार आहे त्यांना काय केलं जातं, कामावरून काढून टाकलं जातं किंवा कमी केले जातात। कारण जे डेली वेजेसवर काम करणारे असतात, उत्पादन चालू असेल तर त्यांना कामावर ठेवलं जाईल। उत्पादन जर कमी झालं कारण काय की जे काही किमती आहे त्या किमतीच बाजारात नाही तर उत्पादनासाठी उत्पादकाला चालना मिळत नाही, कधी कधी त्याचा उत्पादन खर्चही भरून निघत नाही। अशा वेळी तो काय करतो की कायम नोकरदार वर्ग जरी तो ठेवत असला तरी सुद्धा जे अस्थायी स्वरूपाचे श्रमिक असतात त्यांना तो कामावरून कमी करून टाकतो आणि त्यामुळे देशामध्ये बेकारी म्हणा, बेरोजगारी जी आहे ती निर्माण होते। म्हणजेच रोजगारावर अपस्फीतीचा जो परिणाम आहे हा परिणाम कसा पाहायला मिळतो आपल्याला, प्रतिकूल स्वरूपाचा परिणाम जो आहे तो पाहायला मिळतो। त्यानंतर तिसरा आहे
वितरणावर होणारा परिणाम. तर वितरणावर होणारे जे परिणाम आहे त्या वितरणावर होणाऱ्या परिणामामध्ये आपण विविध जे समाजातील घटक आहे त्या घटकांचा आपण अभ्यास करू. तर वितरणावर होणारे जे परिणाम आहे त्या परिणामामध्ये समाजातील जे विविध वर्ग आहे त्या विविध वर्गाचा अपस्फीतीवर काय परिणाम होतो ते आपण या ठिकाणी पाहू. त्यातला वितरणावर होणाऱ्या परिणामामधला पहिला घटक पाहू आपण श्रमिक. आणि श्रमिक जो आहे हा श्रमिक वर्ग आपण पाहू आणि श्रमिक सोबतच आपण एक पगारदार वर्ग पाहू की या दोन घटकांवर काय परिणाम होतो. तर साधारणपणे आपण पाहतो की श्रमिक वर्गाला या काळामध्ये काम मिळत नाही. जे कायम नोकरदार वर्ग असेल त्यांना जरी कामावर ठेवलं जात असलं तरी बहुसंख्येने जे असतात, जे डेली वेजेसवर काम करणारे असतात, रोजंदारीवर काम करणारे असतात, त्यांना मात्र कामावरून कमी केलं जातं आणि त्यामुळे त्यांच्या हाताला काम मिळत नाही आणि त्यामुळे जो श्रमिक वर्गावर होणारा परिणाम आहे हा प्रतिकूल स्वरूपाचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर पगारदार जो वर्ग आहे, पगारदार वर्गामध्ये सुद्धा जो स्थिर उत्पन्न मिळवणारा पगारदार वर्ग आहे. कोणता पगारदार वर्ग? जो स्थिर उत्पन्न मिळवणारा पगारदार वर्ग आहे. हा स्थिर उत्पन्न मिळवणारा पगारदार वर्ग असेल तर याला फायदा होतो. कारण काय की अपस्फीतीच्या काळामध्ये वस्तूंच्या आणि सेवांच्या किमती कमी झालेल्या असतात पण पगार कमी होतो का? कारण पगार त्याचा स्थिर आहे. त्यामुळे त्याला पूर्वीपेक्षा जास्त उपभोग घेता येतो अपस्फीतीच्या काळामध्ये कारण त्याचं उत्पन्न कमी नाही झालं. उत्पन्न कसं आहे? त्याचं स्थिर उत्पन्न आहे. अपस्फीती निर्माण झाली, वस्तू आणि सेवांच्या किमती कमी झाल्या परंतु त्याचं उत्पन्न स्थिर आहे आणि त्यामुळे त्याचं वास्तविक उत्पन्न वाढून त्याच्या उपभोगामध्ये सुद्धा काय होईल? वाढ होईल. परंतु जर या पगारदार वर्गाचं उत्पन्न या अपस्फीतीच्या काळामध्ये कमी केलं किंवा या पगारदार वर्गाला सुद्धा कामावरून कमी केलं तर मात्र काय होईल की त्याच्यावर जो परिणाम होईल तो विपरीत किंवा प्रतिकूल स्वरूपाचा परिणाम अपस्फीतीचा होईल. आणि म्हणून पगारदार वर्ग जो आहे स्थिर उत्पन्न मिळवणारा वर्ग असेल तर त्याला त्याचा फायदाही होईल परंतु पगारदार वर्गाला जर या काळामध्ये कामावरून कमी केलं तर मात्र त्याला त्याचा तोटा जो आहे तो सहन करावा लागेल किंवा त्याच्यावर होणारा परिणाम हा प्रतिकूल स्वरूपाचा असेल. आणि म्हणून पहिला वर्ग आपण पाहिला श्रमिक वर्ग आणि पगारदार वर्ग. त्यानंतर दुसरा वर्ग जो आहे तो ऋणको व धनको. ऋणको म्हणजे कर्जदार व धनको म्हणजे सावकार. तर ऋणको आणि धनको या वर्गावर होणारा जो परिणाम आहे तो परिणाम आपण पाहू. आपण स्थितीच्या काळामध्ये पाहिलं की धनकोला स्थिती ही प्रतिकूल होती आणि ऋणकोला स्थिती ही अनुकूल होती. आता या ठिकाणी उलट होईल की ऋणकोच्या दृष्टिकोनातून स्थिती प्रतिकूल राहील. उलट होईल आता कारण अगदी उलट स्थिती आहे, स्थितीच्या विरुद्ध अपस्फीतीची अवस्था आहे म्हणून ऋणकोला ती प्रतिकूल असेल आणि धनकोच्या दृष्टिकोनातून मात्र अपस्फीतीचा जो काळ आहे हा कसा असेल? अनुकूल स्वरूपाचा असेल. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळी ऋणकोनी धनकोकडून कर्ज घेतलं तो काळ जर स्थिती पूर्वीचा असेल, अपस्फीती पूर्वीचा असेल तर काय होईल की कर्ज घेतलं तेव्हा ऋणकोनी कर्ज घेतलं तेव्हा मुद्रा मूल्य कमी होतं कारण अपस्फीतीच्या अगोदरचा काळ होता तो आणि त्यामुळे काय होतं की मुद्रा मूल्य जे आहे ते कमी होतं आणि वस्तूंच्या किमती ज्या आहेत त्या जास्त होत्या. समजा त्यांनी त्या काळामध्ये ज्या वस्तू खरेदी केल्या असेल, प्लॉट खरेदी केले असेल, घर खरेदी केलं असेल तर ती जी वस्तू आहे त्या वस्तूंच्या किमती तेव्हा जास्त होत्या, मुद्रा मूल्य कमी होतं. आता तेवढ्याच पैशामध्ये त्याला पूर्वीपेक्षा जास्त वस्तू खरेदी करता येतात किंवा त्या वस्तूची किंमत आता काय झाली? कमी झाली. मात्र त्याने जो पैसा वापस केला कोणाला? धनकोला. त्याने जो पैसा वापस केला त्या पैशाचं मूल्य मात्र अपस्फीतीच्या काळामध्ये वाढलेलं आहे आणि त्यामुळे काय झालं की अपस्फीतीच्या काळामध्ये जर मुद्रा मूल्य वाढलं तर त्याचा फायदा जो आहे की कमी मूल्याचा पैसा त्याने ऋणकोला दिला होता आणि परत मिळाला त्या पैसा तेव्हा कसं मूल्य झालं? त्याचं जास्त मूल्य झालं आणि म्हणून ऋणकोला प्रतिकूल आहे अपस्फीती आणि धनकोला अनुकूल स्वरूपाची आहे कारण कमी मूल्याचा पैसा धनकोनी ऋणकोला दिला होता आणि परत येताना मात्र त्याला
पैशाचं मूल्य कसं झालं आहे, जास्त झालेलं आहे. पैशाची क्रयशक्ती जी आहे ती वाढलेली आहे आणि म्हणून ऋणकोच्या दृष्टिकोनातून अपस्फीती प्रतिकूल आहे आणि धनकोच्या दृष्टिकोनातून मात्र अपस्फीती जी आहे ती अनुकूल स्वरूपाची असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर तिसरा वर्ग आपण पाहू की शेतकरी वर्ग. कोणता वर्ग आहे, शेतकरी वर्ग. शेतकरी वर्गाच्या दृष्टिकोनातून स्थिती जी आहे ती प्रतिकूल स्वरूपाची दिसते. कारण जशा इतर वस्तूंच्या किमती कमी होतात तशाच शेतमालाला सुद्धा अपस्फीतीच्या काळामध्ये काय मिळत नाही, भाव मिळत नाही, किंमत मिळत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अपस्फीतीचा जो काळ आहे हा कसा दिसतो, प्रतिकूल स्वरूपाचा दिसतो. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारामध्ये किमती प्राप्त होत नाही, तेवढा भाव त्याला मिळत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून स्थितीचा काळ हा प्रतिकूल स्वरूपाचा असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर उत्पादक व व्यापारी. उत्पादक आणि व्यापारी जो वर्ग आहे ह्या उत्पादक आणि व्यापारी वर्गावर होणारा परिणाम सुद्धा कसा राहील आहे, प्रतिकूल राहील. कारण काय होतं, उत्पादकाने उत्पादित केलेल्या मालाला किमती मिळत नाही. व्यापारासाठी असलेलं वातावरण कसं आहे, नैराश्याचं वातावरण आहे. कोणतंही चैतन्य बाजार व्यवस्थेमध्ये उत्पादन क्षेत्रामध्ये दिसत नाही आणि त्यामुळे उत्पादकावर आणि व्यापारी जो वर्ग आहे या व्यापारी वर्गावर होणारा जो परिणाम असतो अपस्फीतीचा हा कसा दिसतो, प्रतिकूल स्वरूपाचा दिसतो. कारण उत्पादकाने उत्पादित केलेल्या मालाला किमती नाही, त्याचं नफ्याचं प्रमाण कमी होतं, कधी कधी उत्पादन खर्चही भरून निघत नाही आणि त्यामुळे व्यापारी जगतामध्ये उत्पादन क्षेत्रामध्ये एक प्रकारचं निराशाजनक वातावरण निर्माण होऊन त्याचा स्थितीचा जो परिणाम आहे उत्पादक आणि व्यापारी वर्गावर अपस्फीतीचा जो परिणाम आहे हा सुद्धा कसा असतो, प्रतिकूल स्वरूपाचा असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढचा जो वर्ग आहे तो म्हणजे उपभोक्ता वर्ग. हा जो उपभोक्ता वर्ग आहे सर्वच यातले जेवढे आपण घटक पाहिले हे सर्व उपभोक्ते आहे. तो ऋणको असेल, धनको असेल, शेतकरी असेल, उत्पादक असेल, व्यापारी असेल, हे सर्व कोण आहे, उपभोक्ते आहे. सर्वच वस्तू आणि सेवांच्या किमती कशा झालेल्या आहे, कमी झालेल्या आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला या काळामध्ये जो उपभोग आहे तो उपभोग घेण्यासाठी पूर्वीपेक्षा कमी पैसा पाहिजे. किमती कमी झाल्यामुळे त्याच्या वास्तविक उत्पन्नात वाढ होते, पूर्वीपेक्षा जास्त उपभोग हे घटक घेऊ शकतात आणि त्यामुळे उपभोक्ता वर्गावर होणारा जो परिणाम आहे हा सुद्धा कसा दिसतो, आपल्याला अनुकूल स्वरूपाचा परिणाम पाहायला मिळतो. उपभोक्ता वर्गावरचा जो परिणाम आहे हा कसा आहे, अनुकूल स्वरूपाचा परिणाम आहे. त्यानंतर गुंतवणूकदार वर्ग. हा जो गुंतवणूकदार वर्ग आहे त्याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकारचे गुंतवणूक करणारे आहे. एक आहे कर्ज रोख्यामध्ये गुंतवणूक करणारा आणि दुसरा आहे भाग भांडवलामध्ये गुंतवणूक करणारा. आता कर्ज रोख्यामध्ये ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे आणि दुसरा आहे भाग भांडवलामध्ये गुंतवणूक करणारा. तर कर्ज रोख्यामध्ये ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे त्याला जो काही स्थिर व्याजदर असेल, जेव्हा त्यांनी गुंतवणूक केली कर्ज रोख्यामध्ये तर त्याला मिळणारा जो व्याजदर आहे तो निश्चित झालेला आहे. अपस्फीती जरी निर्माण झाली तरी त्याला तेवढाच व्याजदर आता या कर्ज रोख्यांवर मिळणार आहे. त्यामुळे ज्यांनी गुंतवणूक कर्ज रोख्यात केली त्याला जो परिणाम आहे तो कसा राहील, अपस्फीतीचा अनुकूल राहील. पण ज्यांनी भाग भांडवलात गुंतवणूक केलेली आहे तर काय होईल की उत्पादकाचा नफा कमी झाला आणि नफा कमी झाल्यामुळे त्याला जो अंश मिळतो, लाभांश ज्याला आपण म्हणतो, या लाभांशाचं प्रमाण काय झालं, कमी झालं आणि त्यामुळे भाग भांडवलामध्ये ज्यांनी गुंतवणूक केली त्याला जी अपस्फीती आहे ती कशी ठरली, मग प्रतिकूल स्वरूपाची ठरली. म्हणजे गुंतवणूकदार वर्गामध्ये सुद्धा कर्ज रोख्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्याला अनुकूल आणि भाग भांडवलामध्ये ज्यांनी गुंतवणूक केली त्याला कशी आहे, प्रतिकूल स्वरूपाची ठरलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढचा जो परिणाम आहे त्या परिणामामध्ये सामाजिक परिणाम. इथे आपण पाहू, हे झाले आर्थिक परिणाम.
दुसरा जो परिणाम आहे तो आहे सामाजिक परिणाम. अपस्फीतीच्या काळामध्ये जो सामाजिक परिणाम आहे हा सुद्धा आपल्याला प्रतिकूल स्वरूपाचा दिसतो. कारण काय होतं की जरी वस्तूंच्या आणि सेवांच्या किमती कमी होत असल्या तरी सुद्धा बऱ्याचशा लोकांच्या हाताला काम नसल्यामुळे बेकारी, बेरोजगारी निर्माण होते आणि त्यामुळे सामाजिक जे वातावरण आहे ते सामाजिक वातावरण ढवळून निघते. कारण लोकांमध्ये बेकारी आणि बेरोजगारी निर्माण झाल्यामुळे समाजावर जो परिणाम आहे हा परिणाम आपल्याला प्रतिकूल स्वरूपाचा झालेला दिसून येतो. समाजातील लोकांना जीवन जगणंही असह्य होतं. कारण एकवेळची स्थिती परवडली परंतु अपस्फीती बेकार आहे. स्थितीमध्ये लोकांच्या हाताला काम मिळतं, उत्पन्नात वाढ होते आणि त्यामुळे त्याला जीवन जगणं कठीण जात नाही. परंतु अपस्फीतीचा काळ हा असा काळ असतो की या काळामध्ये बरेचशे लोक कसे झाले असतात, बेकार झालेले असतात, बेरोजगार झालेले असतात. त्यामुळे किमती कमी होऊन सुद्धा त्याला जीवन जगणं जे आहे ते कठीण झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून अपस्फीतीचा जो सामाजिक परिणाम आहे हा परिणाम कसा आहे, प्रतिकूल स्वरूपाचा परिणाम आहे. त्यानंतर जो राजकीय परिणाम आहे हा सुद्धा परिणाम प्रतिकूल स्वरूपाचा दिसतो. कारण काय की जर देशामध्ये असं व्यापार क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, उत्पादन क्षेत्र असेल, यामध्ये जर निराशाजनक वातावरण निर्माण झालं तरी सुद्धा आपण जी सत्ता असते त्या सत्तेला बरेचदा दोषारोपण करतो की बा अर्थव्यवस्था डबघाईस आलेली आहे, अर्थव्यवस्था या सरकारमुळे डबघाईस आलेली आहे, असे दोषारोपण मग जनता करायला सुरुवात करते. कुठेही आपल्याला चैतन्य दिसत नाही, निराशाजनक वातावरण दिसते आणि त्यामुळे ह्या सरकारनी काही केलं नाही असे सुद्धा दोषारोपण केले जाते आणि त्यामुळे कधी कधी सत्ता पालट जो आहे हा सुद्धा निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच अपस्फीतीचा राजकीय परिणाम जो आहे हा सुद्धा कसा दिसतो आपल्याला, प्रतिकूल स्वरूपाचा असलेला दिसून येतो. आणि त्यानंतर चौथा आहे नैतिक परिणाम. नैतिक परिणामामध्ये नीतिमत्ता जी आहे ही नीतिमत्ता सुद्धा आपल्याला खालावलेली दिसते. कारण काम नाहीये हाताला, पात्रता आहे परंतु संधी उपलब्ध होत नाही, शिकलेले लोक आहे परंतु त्याला त्याच्या लायक काम मिळत नाही, पात्रतेनुसार त्याला काम मिळत नाही, क्षमता जी आहे त्या क्षमतांचा पुरेपूर वापर होत नाही, जे स्किल लेबर आहे ते सुद्धा बेकार किंवा बेरोजगार झालेले आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळे काय होतं की एक प्रकारची जी नैतिकता आहे ती नैतिकता कुठेतरी खालावलेली दिसते किंवा नैतिक अधःपतन जे आहे ते आपल्याला समाजातील विविध घटकांचं निर्माण झालेलं दिसून येतं. त्यामुळे मग अशा वेळी हाताला काम नसेल तर चोरी आहे, लुटमार आहे, दरोडेखोरी आहे, भ्रष्टाचार आहे, असे जे अनैतिक बाबी म्हणू त्या वाढलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून नैतिक अधःपतन जे आहे ते नैतिक अधःपतन या काळामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. तर अशा पद्धतीने हे सगळे जे परिणाम आहे हे अपस्फीतीचे विविध परिणाम आपण पाहिले. त्यामध्ये आपण आर्थिक परिणाम पाहिले, या आर्थिक परिणामामध्ये आपण उत्पादनावर होणारे परिणाम पाहिले, प्रतिकूल स्वरूपाचे परिणाम आहे, रोजगारावर होणारा परिणामही अपस्फीतीचा प्रतिकूल स्वरूपाचा आहे, वितरणावर होणारा परिणामही प्रतिकूल स्वरूपाचा आहे. त्यामध्ये वितरणावर होणाऱ्या परिणामामध्ये विविध घटक पाहिले आपण. त्यामध्ये श्रमिक पाहिला, पगारदार वर्ग पाहिला, ऋणको पाहिला, धनको पाहिला. शेतकऱ्यासाठी प्रतिकूल आहे, उत्पादक आणि व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रतिकूल आहे, उपभोक्ता वर्गाला मात्र ती अनुकूल असलेली दिसते. आणि गुंतवणूकदार जो वर्ग आहे त्याच्यामध्ये ज्यांनी कर्ज रोख्यामध्ये गुंतवणूक केली त्याला स्थिती फायदेशीर आहे, पण ज्यांनी भाग भांडवलामध्ये गुंतवणूक केली या भाग भांडवलामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मिळणारा जो लाभांश आहे त्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे त्यांना अपस्फीती जी आहे ती प्रतिकूल स्वरूपाची असलेला दिसून येतं. तर अशा पद्धतीने अपस्फीतीचे हे विविध क्षेत्रावर समाजातील विविध घटकांवर जे परिणाम आहे ते परिणाम आपण पाहिले. सामाजिक परिणामही पाहिले, राजकीय परिणाम आणि नैतिक जे परिणाम आहे हे नैतिक परिणाम सुद्धा आपल्याला कसे दिसतात, प्रतिकूल स्वरूपाचे परिणाम असलेले दिसून येतात. तर अशा पद्धतीने आपण अपस्फीतीचे विविध क्षेत्रावर आणि विविध घटकांवर होणारे जे परिणाम आहे त्या परिणामांचा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये केला.
तर या ठिकाणी आपण थांबू आणि अपस्फीतीवरच्या ज्या उपाययोजना आहे त्या उपाययोजनांचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यास करू आणि थांबू.